सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या मालीआंबा या गावाला आजही जोडण्यासाठी रस्ता नसल्यामुळं धोकादायक स्थितीने प्रवास जो आहे तो या विद्यार्थ्यांना करावा लागत असतो। शिक्षणासाठी विद्यार्थी जे आहे ते आपला जीव जो आहे तो धोक्यात घालतात आणि तसा प्रवास जो आहे तो करताना दिसून येत आहे। मालीआंबा या गावामधले पलीकडे असलेल्या जवळपास 7 ते 8 गावं आहेत आणि या 7 ते 8 गावामध्ये जवळपास 1900 लोकांची वस्ती आहे। त्यामुळे या सर्व लोकांना आणि विद्यार्थ्यांना या पुलावरनं जीव घेणा असा प्रवास जो आहे तो करावा लागत असतो। ग्रामस्थांना आणि शिक्षकांनी हा तात्पुरता तयार केलेला पूल आहे, परंतु या वरखेडी नदी ही आणि या वरखेडी नदीवरती अधिक जर पाणी आलं तर हा पूल जो आहे तो पूर्णतः पाण्यात जात असतो। त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या काय तर दुसरीकडे या ठिकाणी आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध नसल्यामुळं यातल्या आरोग्य सुविधासाठी म्हणजे गर्भवती महिला असेल किंवा सर्पदोषाच्या ज्या काही रुग्ण असतील या नदीतून पायपीट करून या लोकांना रस्त्याकडे जावं लागत असतं, तिथून अक्कलकुवा किंवा नंदुरबार इथं गाठावं लागत असतं। परंतु या विद्यार्थ्यांचे विदारक असं चित्र जे आहे ते शासनाच्या डोळ्यात आणि जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात कधी दिसेल असंच काहीचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना दिसून येत आहे। एकीकडे ग्रामपंचायतीच्या वतीने 3-2चा प्रस्ताव जरी जमा करण्यात आला असला तरी त्या गोष्टीला आता जवळपास 7 महिन्याच्या कालावधीत उलटण्यात आला असला आहे, तरी देखील जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे। या वरखेडी नदीची बातमी जी या अगोदर देखील TV9 ने प्रसारित केली होती, परंतु प्रशासनाला कधी जाग येणार असाच काहीसा प्रश्न जो होता आता उपस्थित होताना दिसून येत आहे। एकीकडे शासनाच्या वतीने दर्जेदार रस्ते आणि पूल तयार केले जात आहे मुंबई सारख्या आणि इतर महानगरांमध्ये, मात्र सातपुड्याच्या दुर्गम भागात जर ही विदारक स्थिती असेल तर इतर भागांमध्ये विकास करून खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतोय का असाच प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येत आहे। त्यामुळं राज्य शासनाने आणि झोपी गेलेल्या जिल्हा प्रशासनाने तातडीने या ठिकाणी साखो पूल उभारावा अशी माफक अपेक्षा जी या चिमुकल्यांच्या वतीने केली जात आहे। जितेंद्र बैसाने TV9 मराठी, मालीआंबा, नंदुरबार। दादा काय नाव आहे आपल्याला, कुठलेत आपण आणि कुठल्या शाळेवरती शिक्षक आहेत? मी करमसिंग श्रीपाद तडवी, दाब पाटीलपाडा शाळेवरती शिक्षक आहेत। सध्या मालीआंबा या नवीन शाळेवर प्रतिनियुक्तीने आहे, म्हणजे साधारण 1 वर्ष अजून झालं नाही। ओके, काय आपण राहता पण इथं हा पूल तयार केला आहे, कसं तयार केलं आहे आणि कशासाठी तयार केलेला आहे? हा पूल मी रोज अपडाऊन करत असताना जरी पाटीलपाडा शाळेवर होतो, रोजची माझं येणं जाणं असल्यामुळे मी स्वतःच्या युक्तीने असा स्वतःच्या खर्चाने बांबू दोरी असं लावून स्वतः पूल तयार केलेला होता, स्वतःची अडचण भागवण्यासाठी। आणि त्यातच माझ्या घरचे जे पोर आहे, न्यू इंग्लिश स्कूल अक्कलकुवा येथे शिकायला जातात, त्यांनाही रोजची अडचण असते, नदी पार करावी लागते। त्यातल्या त्यात अजून प्लस पॉइंट म्हणजे ही पूर्ण अंगणवाडीची पोरं आणि ही जी शाळेची पोरं आहे ह्याच पुलाला वापर करत असतात। त्यांना दुसरा इथून 5 ते 10 किलोमीटरवर कुठंही ही नदी ओलांडायला कुठलंच काही मार्ग नाही, कुठलंच साधन नाही। हा नदीमध्ये ते एखाद वेळेस त्यांना कुठलंच काही झाड पडलं असेल तर तिथून येतात ते, पण हा जो पूल बनवल्यापासून सगळे पोरं किंवा माणसं बी इकडूनच येतात। कलेक्टर मॅडम येऊन गेले होते? सध्या 2 महिन्यापूर्वी कलेक्टर मॅडमनी हे साखो पूल पाहणीसाठी इथे या क्षेत्राला भेट दिलेली होती। आमदार महोदय आमच्या पाडवी वगैरे सोबत होते, ते पाहणी करून गेले आणि काहीतरी लवकरच बांधून देण्यात येईल असं काहीतरी सांगून गेलेले। दादा काय नाव आहे आपल्याला, कुठल्या ग्रामपंचायतीचे सदस्य? मी गणेश काकड्या वसावे आहे, मी ग्रुप ग्रामपंचायत दाबचे सदस्य आहे। गेले अनेक वर्षापासून हा पुलाचा जे काय उपाय व्हावे यासाठी आपण प्रयत्न केलेले, काय याच्यासाठी आम्ही वारंवार प्रस्ताव दिलेला आहे। आता समजा वन विभागामध्ये येतो म्हणून आम्ही 3-2चा प्रस्ताव सादर केलेला आहे। 9/12/2025 या तारखेला आम्ही होती घेतलेली त्यांची, तो आतापर्यंत आमच्या त्यांचे परवानगी भेटलेली नाही आम्हाला वन विभागाकडून। आणि आम्ही शासनाला पण वारंवार कळवत आहे की आम्हाला इथे साखो पुलाची गरज आहे। इथे अंगणवाडीचे मुलं पण आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळेचे मुलं आहे आणि इकडच्या गावामधले वयोवृद्ध आणि जो डिलिव्हरी पेशंट असतात ना एमर्जन्सी, त्यांना पण आम्ही हाच रस्त्याना घेऊन जातो। तर आम्हाला इथे फार गरज आहे, तर एवढं शासनाला बोलून आम्ही विनंती करतो की इथे साखो पुलाची व्यवस्था व्हायला पाहिजे।
एवढंच बोलून माझे दोन तर शब्द. तुमच्या डाब ग्रामपंचायतीच्या अंतर्गत इथं या परिसरात नेमकं किती पाडे अंदाजे आणि लोकसंख्या किती असेल काय सांगणार? इथे आमचे पाडे आहेत, समजा एक मालिअंबा, त्याच्यानंतर दोनापाणी पाडा, त्याच्यानंतर तामनाई मालपाडा, त्याच्यानंतर इर्यापिर्या डोंगरपाडा, त्याच्यानंतर पिपलोदो पाडा, त्याच्यानंतर एक निल्यागोवा पाडा, असं करून आमचे सहा पाडा आहे समजा. आणि लोकसंख्या किती? लोकसंख्या जवळपास इथे 18 ते 1900 असं म्हणजे लोकसंख्या अंदाज बोलतो, एवढी असतील आमची. ही नेमकं नदी कुठली आहे आणि या नदीत जर पाणी आलं जास्ती वाढलं तर मग काय करतात मग? तर आमचे रस्ताच बंद होऊन जात होते. इथून आम्हाला इकडनं तिकडे जाता जमत नाही. तर आमच्या शाळेतले मुलं पण त्या दिवशी आम्हाला थांबावं लागतो. का इथे जास्त मोठा पाऊस राहिला तर आम्हाला त्याची जबाबदारी पण घेत नाही ना आम्ही. कसं आहे, आम्ही घेतली तर ते पालक म्हणणार आम्ही तर तुमच्या भरोश्यावर पाठवले होते, तुम्ही का बरं लक्ष दिलं नाही. पण इथं काही घटना जर झाली तर असा विषय होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्हाला त्या दिवशी जास्त पाऊस पडला त्या दिवशी शाळा म्हणजे आम्ही सांगतो की भाई येता जमेल तर या, नाही तर थांबून घ्या. ही नदी नेमकं कुठून येते आणि हिचे नाव काय आहे? याचे वरखडी नदी असं करून जाणीव आहे. हे अक्कलकुव्याकडे जे निघत आहे ना ते नदी आहे. इथून दोनों म्हणजे डोंगरावरून असं म्हणजे असं आहे ना, त्याच्यामुळे जास्त पाऊस जमत जातो. त्याच्यामुळे म्हणजे असं कोणाला इकडनं तिकडे निघता जमत नाही. आणि हे मोठे मोठे दगड आहे ना साहेब, ते पण असंच म्हणजे नदीने आलेले, इथले नाही, ते वरून आलेले. एवढी म्हणजे जोराने ते नदी येते. त्याच्यामुळे आम्ही इथे जवळपास हे गाव बसलेलं आहे स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत हे ते वन विभागाच्या म्हणजे एरिया येतो म्हणून आम्हाला काही सुविधा भेटली नाही. शासनाला निवेदन करतो की आम्हाला कुठेतरी याची व्यवस्था करावी, रस्ता बनवायला म्हणजे आम्हाला त्याची परवानगी भेटावी. मॅडम आपलं नाव काय आहे, आपण कुठं राहतात? फुलवंती करमसिंग तडवी, मालेआंबा पाडा. काय अडचण येते आपल्याला? नाही, आपल्या मुलाला जायला यायला ते मोठा पूर येतो ना, म्हणून ते मुलाला त्रास होतो. आम्हाला पूल पाहिजे होते सर. गेल्या वर्षी ती सांगितले होते, आले होते तेव्हा. आपले कलेक्टर मॅडम बी आली होती, यांना बी बघून गेले ते. आपले दादा, आमचे दादा बी आले होते, ते पण बघून गेले. तरी आमची पूल अजून मंजूर नाही झाले ना. पूल नसल्यामुळं काय काय अडचणी येतात विद्यार्थ्यांना किंवा मग विद्यार्थ्यांना अकोलकुव्याला बी 10वी वाले 12वी वाले पण जाते आहे, 5वी वाले मुले पण जाते आहेत, सगळे मुले जाते आहेत. त्यांना बी पावसाळ्यात त्रास होतो. आणि आपले आजारी राहते ना, त्याला घ्यायला बी त्रास घेऊन जातात ना. सगळं ज्या गर्भवती माता असतात किंवा सर्पदोषचे जे रुग्ण असतात त्यांना कसं घेऊन जातात? ते पण आपल्या शेवटी बांधून घेऊन जाते ना. आणि दरवर्षी ते आम्ही पूल बांधतो, खाजगी बांधतो ना, आमचे बांबू सगळे दरवर्षी बांधून गावून जाते. अजून बांधते असं आम्हाला पूल पाहिजे होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.